गेली 20 दिवसापासून अमेरिका आणि इराण यांचा युद्ध संघर्ष आहे जो सुरू आहे याच्या झळा थेट भारतामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे आणि या विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी या विद्यापीठामध्ये येतात। मात्र या विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक झळा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळचा नाश्ता असेल किंवा जेवण असेल ते अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे त्यांना उपलब्ध होत नाही। त्यामुळे जे काही उपलब्ध होते त्यामध्ये सुद्धा जे भाव आहे त्या भावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना समस्याला सामोरे जावं लागतं आहे। विद्यार्थी आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर विद्यापीठामध्ये आपण शिक्षण घेत आहात, गॅस पुरवठ्यामुळे नाश्ता असेल किंवा जेवण असेल आपल्याला मिळत नाही, कशा समस्यांना सामोरे जावं लागते नक्की तुम्हाला? थेट आता इस्रायल अमेरिका आणि इराण युद्धाचे परिणाम थेट आता पुण्यामध्ये इव्हन भारतामध्ये आणि आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे दिसून येत आहेत। आम्ही मागच्या वेळेस 14 तारखेला आंदोलन केलं होतं, ते बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहेत, पण सगळेच प्रश्न सुटलेत असं नाही आहेत। प्रशासनाने सांगितलं पण होतं की आम्ही परिपत्रक काढू, त्याच्यामधून सांगू, पण आम्हालाच गॅरंटी नाही की किती दिवस म्हणजे आज आहे तर उद्या असेल का आणि उद्या आम्हाला घरी जायची वेळ येईल का, तसं प्रशासनाने अजून काही सांगितलं नाही। तर अनेक विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी आता नाश्ता किंवा जेवण पुरेपूर मिळत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आता गावाकडची सुद्धा वाट धरलेली आहे। तुम्हाला सध्या आता या ठिकाणी विद्यापीठात तुम्हाला सध्याच्या घडीला काय समस्यांना सामोरे जावं लागते? नाश्ता वेळेवर भेटतो किंवा ही कशा समस्यांना सामोरे जावं? मी सध्या गर्ल हॉस्टेलमध्ये राहते, त्यामुळे तिथं तरी सध्या सुरळीत चालू आहे आजपर्यंत तरी, पण उद्याची काही शाश्वती सांगता येत नाही। अनेक ठिकाणी रेट वाढले, जसं पुण्यामध्ये पण आपल्याला दिसेल की अनेक ठिकाणी 20 रुपयाचा नाश्ता 35 रुपये केलेला दिसतोय। त्यामुळे घरचे आता फोर्स करायला लागलेत की नाही जाऊ द्यात, म्हणजे टीव्हीवरच्या न्यूज बघून किंवा मग LPGला जी लाईन लागते ती लाईन बघून की नाही आता तुम्ही घरी या, म्हणून असं घरून पण भावनिक हे केलं जाते। आणि आता परीक्षा येऊ घातल्या आहेत बऱ्याच डिपार्टमेंटच्या इंटरनल एक्झाम, त्याचा थेट परिणाम त्या परीक्षेवर होताना दिसतोय विद्यार्थ्यांच्या। मग असं होतं की आम्ही जेवणाची काळजी करायची की परीक्षेची काळजी करायची, हा एक मोठा प्रश्न भेडसावतोय सध्या विद्यार्थ्यांना। आपण बघू शकतो की ह्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। आणखी काही या ठिकाणी विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर पुणे विद्यापीठामध्ये जे आहे तुम्ही शिक्षण घेत आहात, गॅसचा अपुरा पुरवठा आणि याचा झळा थेट आता विद्यार्थ्यांवर बसतात, तुम्हाला कुठल्या समस्येला सामोरे जावं लागतंय? नाही तर काय होते, जे फूड जे होतं आम्ही तर कॅन्टीनला आल्याच्या नंतर वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या मिळायच्या तर त्याच्यामध्ये आता कमतरता यायला लागले। मध्ये आम्ही चपात्या वगैरे मिळत नव्हत्या, आत्ता पण बऱ्याचदा चपात्याची क्वांटिटी जी आहे ना ती क्वांटिटी अजूनही कमीच आहे। मध्ये जेव्हा एक आंदोलन केलं होतं विद्यार्थ्यांनी 14 तारखेला, तेव्हा प्रशासनानं पण ती चर्चा झाली, तर प्रशासन देखील आम्हाला असं म्हटलं होतं की जे कलेक्टर साहेबांना देखील तुम्ही एक निवेदन द्या। म्हणजे हे केवळ एक वाक्य नाही, याच्यातून आपल्या लक्षात येईल की जिल्हा प्रशासनानं देखील विद्यापीठ प्रशासन जे आहे त्यांच्याशी जरा थोडंसं सहकार्य करण्याची गरज आहे। आणि अजून जर थोड्या एक 15-20 दिवसाच्या नंतर चित्र एक वेगळं असणार खरं म्हणजे विद्यापीठामध्ये, कारण की हे जर शॉर्टेज जर असं राहिलं ना तर अक्षरशः मागच्या सुरुवातीला जसं विद्यार्थ्यांचे हाल होत होते, फक्त भात खायला लागत होता, अजून 15 दिवसांनी तीच परिस्थिती येणार आहे। तर ते जर टाळायचं असेल आपल्याला तर जिल्हाधिकारी साहेबांना पण आम्ही विनंती करतो की त्यांनी देखील या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे। खरं तर मित्र आता गॅस अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अनेक जे नाश्ते आहेत, समजा पोह्याचे 20 रुपयाचे पोहे 35 रुपये झालेले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाश्ता मिळाला नाही, जेवणाच्या सुद्धा त्यांच्या समस्या होत्या, त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना आता गावची वाट धरलेली आहे। सध्या पुणे विद्यापीठामध्ये तू राहत आहेत, काय इथली परिस्थिती आहे, कशा तुम्हाला समस्याला सामोरं जावं लागतं? म्हणजे ज्या पद्धतीने लॉकडाऊन कोरोना आला होता, म्हणजे सेम जरी तशी परिस्थिती नसली तरी तशी परिस्थिती बनण्याची लक्षणं आता एकंदरीतच सगळ्या पुण्यात आणि विशेष करून विद्यापीठात पण आहेत। विद्यापीठात शिकणारे जे विद्यार्थी आहेत तर ते महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या खेड्यातनं गावातनं येणारे विद्यार्थी आहेत। आणि जर उद्या आपल्याला जेवायला मिळणार आहे की नाही जर याची शाश्वती नसेल तर मग विद्यार्थी इथं कसं शिकणार आहेत? काही आता काही तुरळक विद्यार्थी गावी गेलेत पण, परंतु विद्यापीठाने त्याच्यात हस्तक्षेप करून जरा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिलासा दिला पाहिजे। आणि जिल्हा प्रशासनानं सर म्हटलं त्या पद्धतीनं एक पाठबळ विद्यापीठाला दिलं पाहिजे, कारण इथे येणे 5-1 हजार विद्यार्थी संख्या, 5,000+ विद्यार्थी संख्या आहे।
आणि उच्च शिक्षण घेणारे आहेत, तर त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी ही गॅसची समस्या किंवा गॅसची कमतरता विद्यापीठाला कमी पडणार नाही याचं जिल्हा प्रशासनानं जरा विचार केला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आता गावाकडचे आईवडील तुमच्याशी संवाद साधत असेल, कारण ते आता सर्व माध्यमावरती ते बघतायत की गॅसच्या अपुरा पुरवठ्यामुळे ज्या काही समस्या उद्भवल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुमचे आईवडील तुम्हाला काय सांगतात, काय संवाद होतोय त्यांचा आणि तुमचा? नाही, आपल्या आई वडील रोज आम्हाला एकच गोष्ट होती, तर जेवण झालं का, तर आता ते म्हणजे काय जेवला हे म्हणजे पूर्ण डिटेल विचारत असतात की पुरेसं होतं ना, पोटभर होतं ना. आणि हे अर्थात हीच अवस्था आहे सगळीकडेच, सगळ्याच. नाही नसेल होत तर मग घरी निघून ये, या प्रकारच्या गोष्टी पालक बोलतात. विद्यार्थ्यांचं दुसरं एक काय झालेलं आहे की विद्यार्थ्यांची अशी मानसिकता व्हायला लागली आता, इलेक्ट्रिक शेगडी रूममध्ये खरेदी करणं. आणि काही विद्यार्थी असं करतात की भाजी वगैरे बनवतात रूममध्येच. काही खास करून मुलीसुद्धा, काही मैत्रिणी ज्या आहेत त्या सांगत होत्या की भाजी वगैरे बनवतात आणि बाहेरून भात वगैरे घेणं किंवा चपाती जर भेटत असेल तर चपाती घेणं. तर असं पण प्रमाण विद्यार्थ्यांचं वाढलेलं आहे. तर आपण बघू शकतो की गॅस सिलेंडर अपुरे असल्यामुळे अर्धपोटीच आम्हाला उपाशी राहावं लागते, अशी खरं तर या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. आणखी काही या ठिकाणी विद्यार्थी आहेत. मित्रा, पुणे विद्यापीठामध्ये शिकतोय, अनेक आता नाश्ता असेल किंवा जेवण असेल यांचे भाव वाढलेले आहेत किंवा अपुऱ्या प्रमाणात मिळत आहे, तर या समस्यांना कसं सामोरं जातोय? आता सध्या तरी गॅसचा तुटवडा असल्यामुळे या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं आहे, जे का परवडेबल नाही आहे. आम्ही ते अफोर्ड करणं म्हणजे एक एंट्रन्स देऊन का आम्हाला इथं कमी पैशात सगळं भेटन आणि चांगल्या पद्धतीचं भेटन, त्या आशेने आम्ही सगळी इथं आलो. जे स्टार्टिंगला होतं, पण त्यानंतर आता काय भेटत नाही आहे. आता कदाचित कधी कधी वरण भात खाऊन आम्हाला रात्र काढायला लागते, दिवस काढायला लागतं, जे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. सध्या परीक्षेचा काळ आहे. परीक्षेच्या काळामध्ये खरं तर जेवण पुरेपूर पाहिजेत, मात्र आता नाश्त्याचे भाव 20 रुपयाहून 35 रुपयावरती केलेत, जेवणाचे भाव वाढलेत. अनेक विद्यार्थी शहर सोडून गावाकडची वाट धरताना दिसत आहेत. तुला नक्की काय, कुठल्या समस्याला सामोरे जावं लागते? सर, इथं बघितलं तर मोस्ट ऑफ विद्यार्थी हे गावाकडचेच आहेत आणि सामान्य शेतकरी मजूर कुटुंबातून येतात. आणि त्यात जर असं विद्यापीठ पोरांना एक सेफ जागा वाटत होती पुण्यापेक्षा, म्हणजे मोठ्या सिटींपेक्षा इथं सेफ का वाटत होतं, कारण इथं कमी खर्चात दिवस निघत होते गावापेक्षा आणि चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण यासाठी मुलं इथं येत असतात. आणि इथं एका गोष्टीचा फटका एवढ्या वेगाने पडतो मुलांवर, एवढ्या तीव्रपणे पडतो की नाही परवडत गोष्टी. जर निम्म्यापेक्षा 100% जर रेट वाढवत असतील तर सामान्य विद्यार्थी नाही जगू शकत. आणि डबल खर्च करणं हे आमच्या घरच्यांनाही परवडण्यासारखं आहे आणि न आम्हाला. आणि इथं ज्या प्रकारे हे रेट वाढत आहे किंवा न राहण्याची परिस्थिती निर्माण होते, याला विद्यापीठानं तात्काळ प्रतिसाद दिला पाहिजे होता, तो की दिला जात नाही, ही खूप दुःखद गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या गावखेड्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात. आता पुण्यामध्ये गॅस सिलेंडरचा अभाव असल्यामुळं या विद्यार्थ्यांना नाश्ता असेल किंवा जेवण असेल याचे दरवाढ झालेले आहे. अभावी खरं तर काही अन्नपदार्थसुद्धा यांना खायला मिळत नाही, त्यामुळं अर्धपोटीच या विद्यार्थ्यांना राहावं लागते. काही विद्यार्थ्यांना तर अक्षरशः शहर सोडून आता गावची वाटसुद्धा धरावी लागते, अशी वेळ आता या अमेरिका आणि इराण युद्धामुळं आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.